द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कृष्णा नदीत मगरीच्या तावडीत सापडलेल्या बैलासाठी भिलवडीचा नितीन गुरव पुन्हा एकदा ठरलाय देवदूत। बैलाला सुखरूप काढलं नदीपात्राबाहेर। पलूस तालुक्यातील भिलवडी साठेनगर मधील भगवान मोरे यांनी आज सकाळी आटपाडी येथील शेतकऱ्याकडून 71,000 रुपयाला खरेदी करून आणलेला बैल भिलवडी येथे आपल्या घरासमोर टेम्पोतून खाली उतरवताना अचानक उधळला आणि सैरावैरा धावू लागला। बैलाचा पाठलाग करून त्याला पकडण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते, परंतु तो कोणालाही सापडत नव्हता। भिलवडी महावीर नगर येथील मळी भागातून नदीच्या काठावरून बैलाचा सिने स्टाईल पाठलाग करत असताना बैलानं सरळ नदीच्या पात्रात उडी मारून अंकलकोप येथील पाणवठ्याच्या दिशेने जाऊ लागला। अंकलकोपच्या पाणवठ्यापासून थोड्या अंतरावर 3 ते 4 मगरींनी बैलाला घेरून हल्ला करू लागल्या, परंतु मगरीच्या तावडीतून निसटून बैलानं तेथून पळ काढला आणि थोड्या अंतरावर जाऊन नदीच्या किनारी असणाऱ्या गवताच्या व घनदाट झाडीच्या आडोशाला जाऊन थांबला। हा सर्व प्रकार बैलाचा पाठलाग करणारे युवक व अंकलकोपच्या पाणवठ्यावर मासे पकडणाऱ्या लोकांनी पाहिला। बैल ज्या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावर थांबला होता त्या ठिकाणी कोणाला जाता देखील येत नव्हतं आणि त्याला बाहेर काढणं मुश्किल झालं होतं। अशा वेळी साठेनगर मधील युवकांनी भुवनेश्वरवाडी येथील बोटचालक नितीन गुरव यांना ही सर्व घटना सांगितली। क्षणाचाही विलंब न लावता नितीन तात्काळ बोट घेऊन घटनास्थळी दाखल झाले। नितीन गुरव यांनी साठेनगर येथील काही युवकांना व द जनशक्ती न्यूजच्या टीमला सोबत घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। नितीन गुरव व त्यांच्यासोबत असणाऱ्या साठेनगरमधील युवकांना अखेर 1.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बैलाला सुखरूप नदीपात्राबाहेर काढण्यात यश आले। नितीन गुरव यांनी यापूर्वी महापुरामध्ये अडकलेल्या अनेक पूरग्रस्तांचं व जनावरांचे जीव वाचवले आहेत, म्हणून त्यांना कृष्णाकाठचा देवदूत म्हणून संबोधलं जातं। आजच खरेदी केलेल्या व नदीपात्रात मगरीच्या तावडीत सापडलेल्या बैलाचा नितीन गुरव यांनी जीव वाचवलाय। भुवनेश्वरवाडी येथील बोटचालक नितीन गुरव हे खरोखरच कृष्णाकाठचा देवदूत आहे, अशा भावना यावेळी आमच्या द जनशक्ती न्यूजशी बोलताना साठेनगरमधील युवकांनी व्यक्त केले। प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या लोकांनी आमच्या द जनशक्ती न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया पहा। मी अक्षय मोरे, साठेनगरमधील राहत असताना भिलवडी सकाळी 7 वाजता आटपाडी या गावातून आम्ही बैल खरेदी केलता। तो बैल अतिशय भुजार व मारका होता। त्याला आम्ही घराजवळ आणल्यानंतर ट्रॅक्टरच्या उतरताना टेम्पोतून ट्रॅक्टरच्या आवाजाला तो घाबरून हातातून तो हिसका देऊन सुटून गेला। सकाळी 8 वाजल्यापासून तो कुरून ह्या म्हणजे परिसरात या नदीकाठच्या परिसरात तो सकाळपासून फिरत होता। त्यानं आमच्या जवळजवळ 2 ते 3 टू व्हीलर त्यानं त्याच्या शिंगानं पाडल्यात, ढकलून दिल्यात। परत 2 ते 4 गेट त्यानं मोडल्यात आणि कंपाऊंड जे असतात रानाकडेचे ते सुद्धा त्यानं हिसकं देऊन मोडल्यात। त्याच्या जवळ जायला सुद्धा आम्हाला मुलांना भीती वाटत होती। आम्ही 20 ते 25 जण त्याला सकाळी 8 वाजल्यापासून धरायचा प्रयत्न करतोय, पण तो घावला नाही। असाच पूर्ण तो सगळ्या रानावनातनं फिरून शेवटी तो शिवाजी लिफ्टच्या जवळ आल्यानंतर आम्ही त्याला फास केलता धरायला, पण त्या फासमध्ये न सापडता तो पाण्यात पडला। पाण्यात पडल्यानंतर तो पवत अंकलकोपच्या साईडला आला आणि त्याच्या जवळून तो पडला आणि कृष्णा नदीच्या पात्रातून तो अंकलकोप साईडला गेला। त्याला 3 ते 4 मगरीने घेरलेला त्यामुळे तो भिल्यानंतर तो एका जागी थांबला। परत नंतर आम्हाला काहीच मार्ग सापडेना म्हणून आम्ही आपल्या औदंबरावर बोट असणारे नितीन गुरव साहेब यांच्याशी संपर्क साधला। ते लगेच आले आमच्या एका फोनवरून। त्यांनी आम्हाला कशा पद्धतीनं धरायला लागेल, त्याला काय करेल यासाठी मदत केली आणि आम्ही त्याला रेस्क्यू केला, पकडल्यानंतर त्याला बाहेर काढला। बाहेर काढल्यानंतर पण तो एका कासऱ्यावर आला नाही, तो 5 ते 6 कासऱ्यावर आला। सकाळीच तो बैल आम्ही खरेदी केलता 71,000 रुपयाला आणि अशा तऱ्हेने त्याला आम्ही आत्ता बरोबर 2:30 ते 4 वाजल्यात त्या दरम्यान त्याला रेस्क्यू केला। सकाळपासून आम्ही 20 ते 25 मुलं त्याला शोधायच्या मार्गात आहे आणि आता तो सापडला। त्याला आता घरी घेऊन चाललो आहे आम्ही। हा बैल पकडण्यात आम्हाला नितीन गुरव साहेबांनी एका फोनवर येऊन आम्हाला त्यांनी वेगवेगळ्या आयडिया देऊन आणि 2-3 आम्ही प्लॅन करून त्या 3ऱ्या प्लॅनमध्ये सक्सेस केला। आणि नितीन गुरव साहेब हे आम्हाला कायमच भिलवडी असेल, अंकलकोप असेल परिसरातील लोकांना
असल्या नदीपात्रातल्या काही जनावरं वगैरे अडकले असते ते एका फोनवर मदत करतात. ते कधी असा लेट वगैरे आपल्या समाजातील कुठलीही गरज असली तर ते लगेच एका फोनवर येतात आणि त्यांनी आम्हाला अशा पद्धतीनं मदत पहिल्यापासून करत आल्या तर इथून पुढे पण करतील. त्यामुळे आम्ही सर्व साठीनगरचे युवक त्यांचे आभार मानतो. की दुपारच्या सुमारे आम्ही इथं मासे धरत बसलो होतो, तर बिलोडीमधून बैल पलीकडल्या बाजूला आलेला होता. तर ते आम्ही नदी काठून बघत होतो, तर 4 मगऱ्या तिथं होत्यात. त्या मगरींना चकमा देऊन तो बैल तिथंच पाण्यामध्येच नदीच्या काठालाच बसला. आम्ही इथून बघत असताना तेवढ्यात गुरव ह्यानी बोट आणून त्या बैलाला जखम देता पलीकडे नेऊन त्यांना सोडून दिलेला आहे.